हॅलो. नमस्ते. हां, नमस्कार सर. पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय. बोला. सर, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने वेतन हं, आंदोलनाच्या मागणीसाठी 3 जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावरती हं, राज्यभरातील हजारो शिक्षकांचं धरणे आंदोलन चालू आहे. आणि हं, या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. परंतु सरकारने हं. या आंदोलनाची म्हणावी तशी अद्याप दखल घेतली नाही. तर याकडे शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर कसे पाहतात? काय सांगाल सर? नाही, या बाबतीत जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये आपण शिक्षण मंत्री महोदयांना अधिवेशनामध्ये आपण हा प्रश्न केला होता. हां, हां. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं होतं, की 1 जानेवारी 2025 पासून टप्पावाढ देऊ आणि हे आम्हाला मान्य नाहीये. हां, हां. कारण हे खऱ्या अर्थाने यांना टप्पा 1 जानेवारी 2024 पासून मिळणं आवश्यक होतं. परंतु त्या ठिकाणी मंत्री महोदयांची जी भूमिका आहे ती अत्यंत चुकीची होती हां, हां. आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठामपणे विरोध केला होता. हां, हां. आज या ठिकाणी जर बघितलं, आता उद्या मी या आंदोलनाला भेट देतोय. हां, हां. पाठिंबा आमचा आहेच. हं, हं. वारंवार मी ह्या जे समन्वय संघाचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत यांच्या संपर्कात मी आहेच सारखा हां, हां. आणि त्यांच्याबरोबर आपला म्हणजे वारंवार संपर्क चालू आहे. उद्या या बाबतीत आपण शिक्षण मंत्री महोदयांना सुद्धा विनंती करणार आहोत, हं. की बाबा या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, कारण दुर्दैवानं जे पिढी घडवणारे आमचा शिक्षक आहे, तो आपल्या पोटासाठी रस्त्यावरती येऊन लढा देतोय. हे खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं किंवा राज्याचं दुर्दैव आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला हा पुढचा टप्पा देणं आवश्यक आहे. सर, आपण प्राध्यापक आहात आणि त्याचबरोबर शिक्षक आमदार आहात आणि हां, विशेष म्हणजे आपण विरोधी पक्षाचे आमदार आहात. हां, आज आझाद मैदानावरती जर बघितलं आपण, तर जे काही सत्ताधारी जे काही शिक्षक आमदार आहेत, आमदार हां, विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आझाद मैदानावरती जाऊन जे काही आंदोलनकर्ते जे काही शिक्षक आहेत, त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना हं. निश्चितपणे वाढीव जो काही टप्पा आहे, 1 जानेवारी 2024 पासून देऊ, असं त्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे. परंतु एक विरोधी आमदार म्हणून आणि त्याचबरोबर विशेष करून आपण प्राध्यापक असल्यामुळे जे काही आझाद मैदानावरती जे काही शिक्षक आहेत, त्यांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. परंतु आपण आज आंदोलनाचा 14वा दिवस आहे. अद्यापही आपण सर आझाद मैदानावरती गेला नाहीत. यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं तसं उद्या मी ते त्या ठिकाणी म्हणजे आता मुंबईलाच आहे हां, हां. ऑन दी वे. हां. उद्या मी त्या ठिकाणी आंदोलनाला जातोय. हं. या समन्वय संघाचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्याशी मी वारंवार संपर्कात आहे हां, हां. आणि त्या ठिकाणी उद्या या लोकांना आपण भेटून त्या ठिकाणी आपण शिक्षण मंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहोत हां, हां. आणि त्या ठिकाणी त्यांना विनंती करणार आहोत, की या लोकांची जी भूमिका ही न्याय भूमिका आहे आणि ह्यांना न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि हे जर देत नसाल तर त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. तर आपण सर्व शिक्षक आमदार आणि त्याचबरोबर पदवीधर आमदारांनी जर समजा आगामी जे काही अर्थसंकल्प जे काही अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये याबाबतची तरतूद करावी, अशा प्रकारची जर समजा मागणी लावून धरली, तर निश्चितपणे हा जो काही प्रश्न आहे, आगामी अर्थसंकल्पामध्ये सुटू शकेल हं. आणि राज्यातील 63,000 शिक्षकांना न्याय मिळू शकेल, असं शिक्षण क्षेत्रातील जे काही जाणकार मंडळी आहेत, त्यांच्याकडून बोललं जातं. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? नाही, ह्याच्या बाबतीत सुद्धा उद्या मी अजितदादांना स्वतः भेटणार आहे. हां. त्यांच्याशी माझा फोन झालेला आहे. उद्या त्यांनी मला सांगितलं आहे म्हणजे भेट मला त्यांनी देऊ केलेली आहे हां, हां. आणि या संदर्भानं त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये यांची खऱ्या अर्थानं तरतूद व्हायला पाहिजे हां. आणि ती करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आम्ही नक्की करू, एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. म्हणजे सध्या जे काही शिक्षक समन्वय संघाचं जे काही धरणे आंदोलन चालू आहे, यामध्ये आपण अजितदादांशी निश्चितपणे मध्यस्थी करणार का या प्रश्नाबाबत? हो, हो. येस सर. 100%. तर पुणे स्तरावरील राहिलेले जे काही अघोषित जे काही शाळांचे जे काही प्रस्ताव आहेत, त्याबाबतची नेमकी आज काय परिस्थिती आहे? नाही, या बाबतीत सुद्धा आजच माझं आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. हां, सोमवारी त्यांचं आणि माझं भेटण्याचं ठरलेलं आहे. हां, त्या ठिकाणी जे आयुक्त स्तरावरती जे प्रलंबित फाईल्स आहेत, हां. त्या बाबतीत सुद्धा उद्या मुंबईमध्ये गेल्यानंतर आपण प्रयत्नशील राहणार आहोत. तर काय वाटतं तुम्हाला प्राप्त परिस्थितीमध्ये हे जे काही सरकार हो ना. आहे, 1 हो जानेवारी ना. 2024 पासून वाढीव टप्पा देईल असं वाटतं का तुम्हाला नेमकं? त्यांनी दिलं, नाही दिलं याच्यापेक्षा आपण त्यांना देण्यास भाग पाडू. तर या मुलाखतीच्या माध्यमातून आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर राज्यभरातील जे काही 63,000 शिक्षक आहेत, त्यांना नेमकं काय आव्हान करणार? नाही, ह्याच्यामध्ये 100% सांगतो, की या लोकांची भूमिका न्याय भूमिका आहे. आमचा शिक्षक हा प्रामाणिकपणे काम करतोय हां, हां. आणि त्याला न्याय हा मिळणं गरजेचं आहे आणि तो 100% न्याय आम्ही मिळवून देणार. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले ओके, खूप खूप आभार ओके. सर. ओके, थँक्यू. आभारी आहे. धन्यवाद सर, धन्यवाद.